आपल्या जळगाव जिल्ह्यात जीवित व नोंदीत बांधकाम कामगारांना बांधकामादरम्यान लागणारे बांधकाम साहित्य म्हणजेच अत्यावश्यक संच व सुरक्षा संच हे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळ मुंबई यांच्यामार्फत पुरविले जात आहे. ही एक सरकारी योजना आहे. यासाठी आपल्या जळगाव जिल्ह्याअंतर्गत 9 ते 10 वितरक नियुक्त करण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाने श्री स्वप्नील थेपडे, संचालक गुनिना कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या एका कंपनीशी करार केला असून या कंपनीने महाराष्ट्रभरातील जिल्हा व तालुका स्तरावर वितरक नियुक्त करून यांच्यामार्फत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक व सुरक्षा किटचे वितरण अथवा वाटप केले जात आहे. अशी सर्व काही स्थिती आणि परिस्थिती असताना आपल्या चाळीसगाव तालुक्यातील बांधकाम कामगारांना हे किट नोंदणी व वाटप करण्याची जबाबदारी ही रोहित कोतकर सबस्टेशन समोर हिरापूर रोड चाळीसगाव यांना दिलेली आहे. एका साहित्य किटची अत्यावश्यक संच 7,995 तर सुरक्षा संच हा 6,415 रुपये असे एकत्रितपणे एक साहित्य किटचा शासकीय दर हा 14,410 रुपये इतका आहे. यावरून असे निदर्शनास येते की महाराष्ट्र शासन हे इमारत व इतर बांधकाम कामगारांप्रती किती जागरूक व सजग आहे, तसेच किती काळजीवाहू आहे हे यावरून स्पष्ट होते. आपल्या चाळीसगाव तालुक्यातील साहित्य किट वितरक रोहित कोतकर यांची वितरण व्यवस्था आणि कार्यपद्धती शैली ही कशी आहे यावर हा सविस्तर रिपोर्ट. मेसर्स गुनिना कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या कंपनीसोबत रोहित कोतकर यांचा साहित्य किट वितरणाबाबत असलेल्या करारानुसार या कार्यालयात कमीत कमी 6 ते 8 संगणक चालक, 6 ते 8 संगणक, 6 ते 8 प्रिंटर्स आणि तितकेच बायोमॅट्रिक बंब मशीन इत्यादी आवश्यक आहे. याचे कारण असे की एकाच ठिकाणी अधिकची गर्दी होऊ नये. स्त्री कामगार आणि पुरुष कामगार यांची वेगवेगळी लाईन अथवा रांग असावी, जेणेकरून कामगारांची दमछाक, टाइमपास होऊ नये व त्यांना लवकरात लवकर साहित्य किट मिळावे हा यामागील शासनाचा हेतू व धोरण. परंतु प्रत्यक्षात पाहता चाळीसगाव येथील स्थिती ही फारच विदारक व भयावह आहे. या वितरण केंद्रांवर फक्त 2च PC उपलब्ध व कार्यान्वित आहे. आपल्या चाळीसगाव तालुक्याची लोकसंख्या आणि क्षेत्रफळ हे इतर तालुक्यांपेक्षा कितीतरी अधिक पटीत आहे. त्यामुळे नोंदणीसाठी रोजच 700 ते 750 बांधकाम कामगार हे नोंदणीसाठी या केंद्रावर येतात. त्यामुळे येथे स्त्री व पुरुष अशी एकत्रितपणे प्रचंड गर्दी होऊन यात्रेचे स्वरूप येते. स्त्री व पुरुष यांना एकत्रितपणे रांगेत उभे केले जाते. या ठिकाणी वितरकाने कुठलीही पार्किंग सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, शौचालयाची सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. वयोवृद्ध स्त्रिया, गरोदर माता यांना दिवसभर भर उन्हात रस्त्याच्या बाजूला रांगेत तासनतास उभे राहावे लागते. नैसर्गिक विधी शौचास, लघुशंकेस जाण्यासाठी कुठलीही सुविधा नाही. यामुळे कामगारांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. विशेष व उल्लेखनीय बाब म्हणजे नोंदणी तसेच KYC कामी आलेल्या कामगारांना हिरापूर रोड लगत रांगेत उभे केले जाते. असे घडू नये, परंतु जर भविष्यात अपघातासारखा काही अनुचित प्रकार घडलाच आणि त्यात जर जीवितहानी झाली तर त्याची जबाबदारी वितरक घेईल का? प्रत्येक लाभार्थ्याकडून KYCच्या नावाखाली 100 रुपये रोख स्वरूपात घेतले जातात. तसेच दुसरी बाजू अशी की गुनिना कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून भांड्यांचे किट प्रति KYC 50 रुपये तर पेटी आणि बॅग या KYCसाठी प्रति लाभार्थी 110 रुपये दिले जातात.
म्हणजेच लाभार्थी आणि कंपनी दोघांकडून पैसा हडपला व लुटला जात आहे. अशा प्रकारे दुतर्फा आणि डबल लुटीचे षडयंत्र रोहित कोतकर या वितरकाकडून राबविले जात आहे. आजपर्यंत हजारो लाखो लाभार्थ्यांचा KYC केली व किट घेतले आहे. तर या व्यक्तीने किती पैसा छापला याची आपणच स्वतः गोळाबेरीज करून घ्यावी. सदरील बांधकाम कामगारांचे न्याय हक्काचे व मालकीचे साहित्य किट हे 2,500 रुपयात काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचीही दबक्या आवाजात चर्चा आहे. याची बोंब होऊ नये म्हणून अपॉइंटमेंटच्या दिवशी फोटो सही, दोघे हातांचे अंगठ्यांचे ठसे इत्यादी प्रक्रिया झाल्यावर एका कागदावर साहित्य वाटप बाकी अशी चिठ्ठी लाभार्थ्याच्या माथी मारली जाते आणि लाभार्थी हा रिकाम्या हाताने घरी जातो. ही प्रक्रिया झाली म्हणजे लाभार्थ्याला साहित्य वाटप झाले असे होते. यानंतर लाभार्थी साहित्य किटसाठी कुठलाही कायदेशीर दावा करू शकत नाही. आता येणाऱ्या मार्च एंड दरम्यान कंपनीने या वितरकाचे ऑडिट दरम्यान स्टॉक रजिस्टर बारकाईने तपासावे अशी वंचित लाभार्थ्यांकडून मागणी जोर धरत आहे.